Okay. Now we are going to discuss about your operations on rational number, lesson number 5 from your 7th standard state board. Okay. So before starting this lesson, we must have to concentrate on your rational number. What is mean by rational number? Rational number means the number. You should talk with me. तुम्ही बोलू शकता माझ्यासोबत. ठीक आहे? बी रिलॅक्स. हो द आपल्यासाठीच आहे. So be relaxed and talk with me. What is rational number? What we had discussed. The number which can be written in P by Q form. That number can be known as rational number. जे नंबर आपण P by Q फॉर्म मध्ये लिहू शकतो त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. ओके डियर, व्हाट्स योर नेम? हाँ असर रियल नंबर रैशनल नंबर क्या बताया अभी मैंने? जो नंबर हम क्या कर सकते हैं, P by Q फॉर्म में लिख सकते, उसे रैशनल नंबर बोलना है. इजी है. तो अभी आपको सिर्फ इधर ही ध्यान देना बेटा. नो नीड टू राइट. रैशनल नंबर मीन्स द नंबर विच कैन बी रिटन इन ओनली P by Q फॉर्म. P by Q फॉर्म. ओके, इतना तो हो गया. सो हाउ टू डिसाइड डिनोमिनेटर? P by Q फॉर्म. ओके, ज्या नंबरला डिनोमिनेटर आहे तो नंबर काय आहे तुमचा? रॅशनल नंबर आहे. आता डिनोमिनेटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे खाली असलेला नंबर. फ्रॅक्शन फॉर्म मध्ये जो वर नंबर लिहितो तो तुमचा असतो न्यूमरेटर, जो खाली असतो तो असतो डिनोमिनेटर. जर तुमचा डिनोमिनेटर तिथे काहीच नसेल तर आपण 1 कन्सिडर करतो. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं आपण प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर मध्ये ठरवतोय, इव्हन नंबर मध्ये आणि ऑड नंबर मध्ये ठरवतो. एक पेअर असतात ना, तुम्हाला हे माहिती आहे अपोजिट वर्ड्स असतात का नाही, तर ते इथे पण अपोजिट वर्ड्स आहेत नंबर साठी. जर एखादा नंबर इव्हन नसेल इट विल बी ऑलवेज ऑड. ऑड नसेल तर इव्हन नसेल तर ऑड. बरोबर. दुसरं, एखादा नंबर प्राईम नसेल तर तो असतो कंपोजिट नसेल तर तो असतो प्राईम. तसंच इथे एखादा नंबर रॅशनल नसेल तर तो असतो इरॅशनल. इरॅशनल नसेल तर तो 100% काय असतो? रॅशनल असतो. एवढं क्लिअर आहे? नक्की. हा, तर याच्यामध्ये प्राईम आणि कंपोजिटचा जे मी उल्लेख केला तर त्याच्यामध्ये 1 जर सोडला तर तो प्राईम पण नाहीये, कंपोजिट पण नाहीये. काही एक्सेप्शन असतील काही मध्ये, पण एक्सेप्शन्स हे रूल्स नसतात. रूल नसतात, ते बाजूला आपण काढून त्यांना वेगळं लर्न करतो त्याचं, किंवा एक वेगळं लक्षात ठेवतो त्याचं. आलं लक्षामध्ये? काही डाऊट आहे तुम्हाला इथपर्यंत? पक्का? नो डाऊट. रॅशनल इरॅशनल कळलं. आता आपण एक्झाम्पल्स घेऊ का याच्यामध्ये? ओके, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट योर which are rational and which are irrational. Okay. 2. Is it rational? So it's yes. It's rational. Rational मध्ये कोणते कोणते नंबर्स येतात त्याच्यावरून तुम्हाला 2 मिनिटात लक्षात येईल. ओके. In rational number there will be integer, then natural whole number आणि whole number मध्ये natural number. Got it? Natural number means what? Natural number means the number which is counting from 1, 2, 3 जे नेचर मध्ये अवेलेबल आहे ते नंबर्स. ठीक आहे. नेचर मध्ये कसे नंबर असतात? 1, 2, 3, 4, 5, 6 till your no end, अनलिमिटेड, इन्फानाइट. ओके, इन्फानाइट नंबर असतात. नॅचरल नंबर मध्ये जेव्हा मी 0 ऍड करते, प्लस 0 करते, 0 प्लस नॅचरल नंबर मीन्स योर होल नंबर. 0 प्लस नॅचरल नंबर मीन्स योर होल नंबर. नॅचरल नंबरच असतात सगळे, पण त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा असतो 0, त्याला आपण होल नंबर म्हणतो. इंटीजर, इट्स अ सेट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर इन्क्लुडिंग 0. It's a set of positive and negative number including 0. It's your integer. Clear? इंटीजरच्या हे सगळ्यांचा मिळून कोण तयार होतोय? तुमचा
rational number. Now, without changing denominator, you can also decide the given number, is it rational or not. बघा कसं. 5, is it natural? Is it natural? So yes, it's a rational. 7.5 एवढ्या नंबर पैकी कुठला नंबर आहे हा? होल तर नाहीये, नॅचरल नाहीये, इंटीजर आहे. नंबर लाईन वर ड्रॉ करू शकता है. 7.5 इट्स पॉसिबल टू प्लॉट. 7.5 टाकू शकतो का नाही? मग दिस इज ऑल्सो योर रॅशनल नंबर. बट 7.55555 unlimited 5. So is this possible to show on your integer? No. So it's your irrational number. Got it, beta? Already they had given us one box. We have to complete this. 3 by 5. 3 by 5. 3 by 5. Rational आहे, irrational आहे? रॅशनल आहे, डिनॉमिनेटर आहे तिथे. ठीक आहे, ओके. नॅचरल आहे का? इज दिस नॅचरल नंबर? नो. नेचर मध्ये अर्धवट कधी नसतं, नेचर मध्ये पूर्ण असतं, फक्त 0 नसतो नेचर मध्ये. ठीक आहे. आणि जर 0 पण बघितलं तर तो होल नंबर मध्ये येतो तुमच्या. ओके. नंतर -17 इंटीजर आहे. नॅचरल आहे? नो. नॅचरल आहे का? नाहीये, पण इंटीजर आहे ना. आलं का लक्षात? हा, इंटीजर असलं तरी चालेल. एवढ्या नंबर्स पैकी कुठलाही नंबर असेल तर तो रॅशनल आहे. समजतंय हे? हे बॉक्स फिलअप करून घ्या तुम्ही. नाउ आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू ऑपरेशन्स. ऑपरेशन्स, हाऊ मेनी ऑपरेशन्स वी हॅव टू डू? 4 ऑपरेशन्स. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके. Okay, now we are going to discuss about your operations on rational number. आता खूप छान पैकी आपल्याला रॅशनल नंबर कळालेले आहेत, एकदम छान कळाले, त्यात काही डाऊट नाहीये आपल्याला. ओके. आणि जरी काही एक्स्ट्रा असेल तर ह्या स्टँडर्ड साठी एवढं सफिशियंट आहे. ऍडव्हान्स जायचं असेल तर आपण पुढचे जसे जसे स्टँडर्ड येतील तसे तसे तुम्हाला ते ऍडव्हान्स टॉपिक होत जातील. ठीक आहे. तर आपल्याला ऑपरेशन्स बघायचे आहेत. टोटल 4 ऑपरेशन्स असतात. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड लास्ट इज योर डिव्हिजन. आता हे चारी टॉपिक मी घेणार आहे, विच इज टोटली ऍप्लिकेबल फॉर युअर प्रॅक्टिस सेट 22. ह्या प्रॅक्टिस सेट साठी एवढं सफिशियंट आहे. तर बघा, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन तुम्हाला यावर्षी शिकायचं आहे. मल्टिप्लिकेशन ऑलरेडी आपण गेल्या वर्षी शिकलेलं आहे. ओके, ध्यान देना इधर. एडिशन 2/3 plus 1/4. 2/3 1/4. कसं बरं ऍड करायचं हे? ह्याच्यासाठी एक रूल लक्षात. आता हे पाठ तर करणार नाही आपण, पण माहिती, येस, वी हॅव टू डू सेम डिनॉमिनेटर. बट लिसन, हे जे फ्रॅक्शन आहे जे आपण याआधी शिकलेलो आहे 5वी 6वी मध्ये, 2/3 इज वन ऑफ द फ्रॅक्शन, 1/4 इज वन ऑफ द फ्रॅक्शन. सो आर दे लाईक, आपण आता रॅशनल नंबर बोलू, आर दे लाईक टर्म्स? मी टर्म बोलते म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आर दे लाईक टर्म्स? नो. सो ऍडिशन अँड सबट्रॅक्शन इज नॉट पॉसिबल फॉर अनलाईक टर्म्स. इट मीन्स दे आर अनलाईक टर्म्स. कशा टर्म्स आहेत ह्या? अनलाईक. वाय? बिकॉज डिनॉमिनेटर इज डिफरंट. डिनॉमिनेटर वेगळं आहे का नाही? मग ऍडिशन पॉसिबल आहे का इथे? नाहीये. सो वी हॅव टू मेक इट सेम. आता आपल्याला ह्यांना सेम करायचं आहे. ओके, बघा. देन मेक इट, wait, let me rub this first. Now note, you must have to write down this basic note. Which note? It's a basic note. If given fractions, is this visible beta? Till here only, given only.
Okay. If given fractions are like fractions नीट ऐकायचं are like fractions then only मी हायलाइट केलंय then only addition and subtraction is possible, otherwise no. नाहीतर आपण ते सॉल्व करू शकत नाही. It means we must have like terms, but if there are no like terms, then we have to make it, we are able to make it same, but there are some process, there are some methods, we have to follow it. Okay, we have two options. Okay, any doubt in this? No doubt. So I will continue here. Please बघा, if they are unlike terms, or fractions, काय बोलायचे बोलू शकता तुम्ही, unlike terms, then we have to make it same. We have to make it like आणि same एकच. We have to make it same. आता असं बोललं की क्वेश्चन मार्क येतो, हाऊ, कसं? तर त्याचे दोन सोल्युशन आहेत. किती सोल्युशन आहेत? 2 सोल्युशन्स आहेत. Wait, how? So solution is क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि जस्ट फ्रेश ताजं आता तुम्ही शिकलात LCM SCF लेसन शिकला का नाही, त्याच्यातूनच एक तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे. टेक LCM, it's optional, this or this दोन्हीपैकी एक मेथड कोणतीही करा जी तुम्हाला सफिशियंट म्हणजे इझी वाटते, जी तुम्हाला सॅटिस्फाय करते अकॉर्डिंग टू युअर इंटरेस्ट. यू हॅव टू चूज एनी वन मेथड आउट ऑफ दिस 2 मेथड्स. गॉट इट? नाउ आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू व्हॉट इज मीन बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड व्हॉट इज LCM. हे सम मी सॉल्व करून दाखवते. लक्ष दिलं तर 100% कळेल. बघ, 5/7 प्लस 9/11. डिनॉमिनेटर तर डिफरंट आहेत. ओके, सो मी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दाखवते. फर्स्ट टर्मचा न्यूमरेटर, दुसऱ्या टर्मचा डिनॉमिनेटर. न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं आणि सॉल्व करायचं. बघा मी कसं करते. 5 × 11 प्लस, हे माइंड मध्ये केलं तरी चालेल तुम्ही डायरेक्ट 7, पण आता फर्स्ट टाइम आहे तर आपण थोडं व्यवस्थित करू. गॉट इट? 5 × 11, 7 × 9, दिस इंटू दिस, दिस इंटू दिस. प्रोसेस कोणती आहे दोघांच्या मध्ये? ऍडिशन, म्हणून मी इथे ऍडिशनचा साइन टाकला. Now denominator to denominator. Now we have to write denominator, no? So what we can write here? You have to multiply this denominator to denominator right here as a one denominator only. एकच denominator येणार. 7 × 11. Got it? 5 11 जा 55. 7 9 जा 63. 7 11 जा. Is this visible, beta? No? Is this visible? Okay, now proceed. 55 plus 63 ची ऍडिशन करा. डिनॉमिनेटर 77 ठेवा. Got it? Denominator 77. 118 is your addition and 77 is your denominator. Any doubt? This is your final answer. Any doubt? आता हेच सम मी तुम्हाला LCM घेऊन शिकवते. काय घेऊन शिकवते? LCM. Okay. Can I solve here? I'm going to revise it again before of this. There are 2 terms. They are unlike terms, so addition is not possible.
So for doing addition, we must have to do addition, but how? If they are not, they are unlike terms, then we have to make it same. We have to make it like terms. We have to make it like. But how? Then there are two methods: cross multiplication and take LCM. So out of this method, I had solved here one method. It's cross multiplication. Now I am going to explain you take LCM. Okay, ready? Okay. Okay. Taking LCM, the same example is there. Now, please tell me denominator. It's 7 and here 11. 7 and 11, when you multiply this denominator only, so your denominator, it's 77. Denominator 77 आणण्यासाठी तुम्ही काय करता इथे लक्ष द्या. That 5 and 7 multiply with 11 and 9 and 11 multiply with 7. It means the LCM of two fractions is 77. LCM किती आहे? 77. Therefore 5 by 7 multiply with 11. 77 आणण्यासाठी काय करायला लागेल? 7 ला 11 ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि 11 ला 7 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सिंपल आहे का हे? 9 by 11 multiply by 7 and 7. 5 11 जा 55, 7 11 जा 77 plus 9 into 7 it's 63. 11 7 जा 77. Now denominator is your same. हो गया. Now if your denominator is same, then you have to take it one time only. No need to write two times. Okay, common घेऊ इथे. No, it's not visible. No. 55 plus 63 upon it's 77. Clear है? Now this is not visible. No, this is visible. Good. So again it's 118 upon 77. It's your final answer. Done. Okay. Any doubt? No doubt. Okay. So you have to repeat this process for subtraction also. Subtraction ला पण सेम असंच करायचंय. Instead of this plus sign, you have to write down minus. प्लस च्या ऐवजी मायनस लिहायचंय बस. ओके. एनी डाउट? पक्का नो डाउट दर्शन? ओके. So tomorrow you have to solve. You have to solve from practice 7